हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल। आज आपला डे 3 आहे। काल आपण शेप्समध्ये चेन स्टिच बघितले। आज आपण इथे आता झिगझॅग कशी चेन स्टिच करायची हे बघूया। काल सारखंच आता इथे पण परत जशी चेन केली ना तशीच चेन करायची। नीडल परत हुक बनवायचे, परत नीडलला पंच करायचं, टर्न करून परत हुक बनवून पहिल्या हुकमधनं बाहेर काढायचं, परत नीडल पंच करायची। जशी आपण प्रोसेस शिकलो जसं आपण काल परवापासून आपण चेन स्टिच करत आहे तसंच करायचं। फक्त हा जो कॉर्नर आहे तो कसा परफेक्टली करायचा ते मी आज दाखवणार आहे। इथे ही पण चेन स्टिच सेम तशीच करायची आहे जास्ती। आता इथे पण आता डायरेक्ट आपण इकडे जर का वळलो तर इथं हा कॉर्नर परफेक्ट येत नाही। असा शेप हा कर्व झाल्यासारखा होतो, म्हणून इथे छोटीशी एक परफेक्ट परत एकदा अशी स्टिच द्यायची आणि मग इकडे वळायचं। जसं आपण ह्या सर्कल मध्ये कसं कॉर्नरला बॅक साइडला एक अपोजिट साइडला एक स्टिच केली आणि मग परत सरळ समोर चेन केले, तसेच याला पण तसंच करायचं आहे। झिगझॅग म्हणतात त्याला। हे बघा, इथला कॉर्नर हा परफेक्ट दिसत आहे। आता जेवढे आपण व्यवस्थित करू तेवढे फिनिशिंग आपली व्यवस्थित येते, परफेक्ट येते आणि दिसतं पण सुंदर। आणि नीडल ही व्यवस्थित अशी टर्न करून खालून हुक त्यात मध्ये अटकवायचं। चेन स्टिचची थोडी जास्त प्रॅक्टिस करायची, कारण हा जरी थ्रेड जाड असल्यामुळे थोडी प्रॅक्टिस याला जास्तच लागते। इथे आता आपले हे झिगझॅग स्टिचेस तयार झाले आहेत। आता आपण उद्यापासून बीड्स पासून चेन स्टिच कशी करायची हे बघणार आहे। यासाठी आपण हे आता हे शुगर बीड्स, अजून हे 2 mm चे बीड्स आहेत, परत हे पण शुगर बीड्सच आहेत पण हे कलर वेगळा आहे, परत कट पाईप, परत हे सिक्वेन्स, परत ही जरदोशी आहे। हे सर्व आपण आता इथे, आणि हे व्हाईट कलरचे मोती आहे 2 mm चे। तर हे सगळं आपण वापरून इथे आता वर्क करायला उद्यापासून सुरुवात करणार आहोत। एक स्टेप बाय स्टेप आपण हे सगळं आता डिटेलमध्ये शिकणार आहे, कसं करायचं आहे स्टेप बाय स्टेप। हे जर का व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। थँक फॉर द वॉचिंग।